कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा असलेल्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला परवा रात्री अचानक भीषण आग लागली। बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केलं आणि या आगीमध्ये कलाकारांचा सांस्कृतिक ठेवा जळून खाक झाला। नाट्यगृहाची राख रांगोळी झालेली बघून कलाकार विश्वामध्ये मोठी हळहळ व्यक्त होऊन आगीनंतर या ठिकाणी भेट दिलेल्या कलाकारांना अश्रू देखील अनावर झाल्याचं पाहायला मिळालं। आमच्या डोळ्यांनी बघावं, म्हणजे आज आमचं आभाळ ढेंगणं झालं, आमच्यावर आभाळ कोसळले। राजांनी बांधून दिलेला राजाश्रय आज आमचा ढासळला। या कलाकारांनी मिळेल की नाही मिळेल ही अपेक्षा आहे। कलाकार परत रस्त्यावर आला एवढंच माझं म्हणणं आहे। पण तर गेली 35 वर्ष झालं या घरामध्ये काम करतोय। आज माझ्या राजानं आमच्यासाठी बांधलेला हा राजाश्रय ढासळतोय। काय चूक काय ह्याच्या पलीकडचं हे आमचं संसार आणि आमच्या कलाकारांची घरं उद्ध्वस्त झालेले आहेत। माझा शो तेव्हा 18 तारखेला हे महाराजांचं आहे आमच्या, हे परत असं होणार नाही। माझं नाटक होतं, मी छत्रपती शाहू महाराजांची भूमिका करतोय। आभाळ एवढा राजाकडून नाटक आहे आमचं। 18 तारखेला माझं नाटक होतं इथं, आता परत आमचं नाटक इथं व्यवस्थित होणार नाही। केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागण्यामागचं कारण काय? राजश्री शाहूंच्या विचार पुसायचा कोणी डाव तर करत नाही ना, असा संशय कोल्हापूरकरांनी व्यक्त केला। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी कलाकार आणि कोल्हापूरकरांनी केली आहे। ही जी आग लागलेली आहे ही आग अतिशय दुर्दैवी आहे। सध्या महाराष्ट्रामध्ये शाहू पुरोगामी विचार पुसण्याचं काम चालू आहे, म्हणूनच ही आग लावली गेल्याचा मला संशय आहे। आणि ही जी आग लागली गेली ही शॉर्ट सर्किटमध्ये लागलेली नाही, कारण कार्यक्रम नसताना लाईट सुरू नव्हती आणि शॉर्ट सर्किट होण्याची काही गरज नाही। आमचं असं प्रामाणिक मत झाले ह्या महाराष्ट्रामध्ये शाहूंनी निर्माण केलेला विचार, शाहूंनी निर्माण केलेली कार्यस्थळं, स्मृतीस्थळं आणि क्रीडा व संस्कृतीत निर्माण केलेली विकासाची स्थळं पुसून काढण्याचं षडयंत्र रचलं जायला लागले आणि पूर्वगामी महाराष्ट्रानं त्वरित जागं होऊन ह्या गोष्टीची तंतोतंत चौकशी झाली पाहिजे। ह्या वास्तूला सगळीकडे CCTV कॅमेरे आहेत, ह्या कॅमेऱ्यांचं फुटेज महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन ताब्यात घेतलं पाहिजे आणि सत्य परिस्थिती 9:15 पासून 9:32 काय सत्य या एरियात घडली हे पहिलं तपासलं पाहिजे आणि त्या तपासामध्ये कोण दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली गेली पाहिजे। ही जी आग लागलेली आहे ते आम्ही घटनास्थळी आलेले पहिले लोक असल्यामुळं पहिल्यांदा वाटलं ते शॉर्ट सर्किट, आता अंतर्मन आम्हाला सांगायला लागलं हे शॉर्ट सर्किट हा काही प्रकार इथं दिसत नाही। शाहू महाराजांची एक हे स्मारकच म्हणावं लागेल आणि कोल्हापूरकरांना यातना निश्चित होणार आहे त्याच्या घडलेले आहे। त्यामुळं शासनानं याची सखोल चौकशी करणं गरजेचं आहे, विशेष करून गृह खात्यानं। आणि याच ठिकाणी शाहू महाराजांच्या वास्तूवरच आघात कसा काय होतो याचा सुद्धा गांभीर्यानं विचार करणं गरजेचं आहे। नवीन इमारत होईल, परंतु जे महाराजांनी जे जगप्रसिद्ध अशा पद्धतीनं खासबाग मैदानाचं जे भाग म्हणून व्यासपीठ होता, पॅलेस थिएटर होतं, त्याच्यावरती आघात झाला हे काय आमच्यासारख्याच्या बुद्धीला पटना झाले की शॉर्ट सर्किटनं झाला असावं। त्यामुळं याची सखोल चौकशी गृह खात्यानं करणं गरजेचं आहे। सरकारने हे नाट्यगृह होतं तसं बांधून द्यावं अशी मागणी करण्यात आली असून याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणं झाल्याची माहिती माजी आमदार क्षीरसागर यांनी कलाकारांना दिली। निवडणुकांचा काळ असल्यामुळे या दुर्दैवी घटनेनंतर आता यावर मोठं राजकारण होणार हे निश्चित असून नाट्यगृहाबाबत कोल्हापूरकर आणि कलाकारांना लढा उभारावा लागणार असं चित्र आता मिळत असलेल्या प्रतिक्रियांवरून पाहायला मिळतंय। अभी 8 दिवसात सीएम साहेबांना बदली झाली आहे। काही काळजी करून आपल्या ज्या भावना आहेत त्या आमच्या सर्वांच्या आहेत, प्रत्येक व्यक्तीच्या, कारण या कलाकाराची प्रत्येक व्यक्तीला काही कारणांनी संबंध आलेला आहे। कलाकारांच्या ज्या भावना आहेत त्या प्रेक्षकांशी
काहीच आयुष्य मला या बाबतीमध्ये आपण आर्किटेक्ट निघणार आहे त्या आर्किटेक्टची आपल्यासमोर कलाकारांची बैठक